मुंबईमध्ये 17 वॉर्डमध्ये 15% पाणी कपात. मुंबईत 8 आणि 9 डिसेंबरला 15% पाणी कपात. तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम. विमानाच्या फुगवलेल्या तिकीट दरावर सरकारी व्यसन. इंडिगोच्या बेशिस्त कारभारामुळे विमान प्रवास महागला. एकच महाराष्ट्र केसरी भरवा. चंद्रहार पाटील यांचा आग्रह. कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन. चंद्रहार पाटील यांच्या आंदोलनाला पैलवानांचा पाठिंबा. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळेच भाजपा सत्तेत. मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. महायुतीतील नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी. आपली युती हिंदुत्वामुळे आहे. भाजपाचा शंभूराज देसाई यांना सल्ला. विरोधी पक्षनेत्याला घाबरता का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल. भाजपा सहयोगी पक्षांना गिळणार. ठाकरेंची टीका. भाजपाचं उत्तर. कोकणातील हापूस गुजरातला जाणार. कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली. नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या मानांकनासाठी अर्ज. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर भीमसागर. हिंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. हिंदू मिल स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. विमान प्रवासाचे नियोजन विचारपूर्वक करा. हवाई गोंधळ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमानसेवा विस्कळीतच. इंडिगोच्या विरोधामध्ये खासदार सुळेंचा संताप. हवाई घोळावर श्वेतपत्रिका काढण्याची केली मागणी. रखडलेल्या विमान प्रवाशांना रेल्वेचा पर्याय. पुणे, बंगळुरू आणि मुंबई दिल्ली दरम्यान 18 डब्यांच्या 30 विशेष गाड्या. तपोवनामध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्याला स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. ठाण्याचा घोडबंदर घाट 24 तास बंद राहणार. शनिवारी रात्री 12 पासून ते रविवारी रात्री 12 घोडबंदर. अवजड वाहतूक नाहीच. शरद पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट. आढाव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. जामखेडची नृत्यांगना दीपाली पाटील हिचा मृत्यू वादात. संदीप गायकवाडकडून दीपालीकडे लग्नासाठी हट्ट. संदीपच्या हट्टामुळे दीपालीची आत्महत्या. मयत दीपालीच्या आईचा गंभीर आरोप. निवडणूक कामांना नकार दिल्यास आता नोटीस. पालिका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना निर्देश. सोलापूरमधील बार्शीमध्ये दिवसाढवळ्या गुंडांची दहशत. कोयता नाचवत दहशत माजवतानाचा व्हिडिओ व्हायरल. आता एसी लोकलमध्ये ओळखपत्र अनिवार्य असणार. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेने उचललं पाऊल. सामाजिक आशययुक्त दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकार सरसावलं. 50 मराठी चित्रपटांना तब्बल 14 कोटींचं अर्थसहाय्य. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. 9 महिन्यांची चिमुरडी रडणं विसरून पोहणं शिकली. रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान हिंदुस्थानी जलतरणपटू बनली. चिमुरड्या वेदाची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.